अरे दया, ए माझी हंसिनी, आज काय झालं? बस असंच माझी काश्मीरी कळी. काश्मीरच्या कळीला जरा काश्मीर फिरायला तरी घेऊन जा. अरे काश्मीर काय, मी तुला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळे ठिकाण दाखवायला घेऊन जाईन. खरंच? कधी? सुट्टी असेल तेव्हा. राहू द्या, खोटी आश्वासनं नका देऊ. तुम्हाला दुकानातून सुट्टी मिळेल तेव्हा ना. रविवारी एक दिवस सुट्टी असते तेव्हा तुम्ही सिनेमा दाखवायला सुद्धा घेऊन जात नाही. माझं आयुष्य तर किचन ते बेडरूम आणि बेडरूम ते किचन या प्रवासातच संपलेलं आहे. काय करू? दया, दया बघ, आज मी ठरवलंय की मला आज हसत राहायचंय, अजिबात रागवायचं नाहीये, आनंदी राहायचंय. तर प्लीज तू माझा मूड खराब करू नकोस. हे बघ, जर मूड खराब झाला तर व्यवसायावर त्याचा परिणाम पडेल. प्लीज मी हात जोडतो, माझा मूड खराब करू नकोस प्लीज दया. मी तर मस्करी करत होते. त्या सासूच्या मालिकेत ती सून असंच बोलते ना. बाकी मी तर आहे ना तुमची सेवा करण्यात खूप खुश आहे. वा वा माझी कोकिळा, तुझे सगळे नखरे कमाल आहेत. चल आता एक काम कर, काही छानशी मस्त वेळ ठरव ज्यामुळे व्यवसाय आपला चांगला होईल आणि गिराईक पण येत राहतील. ठीक आहे, तुम्ही डोळे बंद करा, मी लगेच सगून करवते. डोळे बंद करा. वा, बायकोशी प्रेमाने बोललो तर सगळं कसं हकारात्मक वाटायला लागतं. मी तर म्हणतो जगातल्या सगळ्या पुरुषांनी असंच करायला पाहिजे. डोळे उघडा. हे काय आहे दया? सगून. सुंदरचा फोटो म्हणजे शगुन? सुंदर वीरा खूपच लकी आहे. जो कोणी सकाळी सकाळी त्याचा फोटो पाहतो ना त्याचा दिवस खूप चांगला जातो. माझा नाही. जेव्हा कधी मी त्याचा चेहरा पाहिलाय माझं नुकसान झालेलं आहे. तुझे बाबा काय झालं? नाही, आज मूड चांगलाच ठेवायचा आहे. नाही, ते मी मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होतो की देवा, दुकान खूप चांगलं चालू दे, कधीही दुकानात मंदी येऊ नये असं कर. काय आहे की मागच्या काही दिवसांपासून दुकान ठीक चालत नाहीये दया, खूप टेन्शन आहे. टपूचे पप्पा, तुम्हाला जेव्हा केव्हा टेन्शन होईल ना तेव्हा तुम्ही मला फोन करा, मी लगेच दुकानात येईन. तू दुकानात येऊन काय करणार? आपण दोघे कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. खूप दिवसांनी त्या घाटकोपरवाली पाणीपुरी नाही खाल्ली. आणि तसंही तुम्ही दुकानात फक्त बसून काय करणार? हे तू काय बोलत आहेस दया? मी ते देवाकडे प्रार्थना करतोय की देवा, दुकानात कधी मंदी येऊ नये, दुकान चांगलं चालू दे. आणि तुला हे हवं आहे की मी दुकानात फक्त बसून असावं, दुकानात मंदी येऊ दे आणि आपण दोघे कुठेतरी फिरायला जावं. वा 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 वा, पास झालात तुम्ही टपूचे पप्पा, पास झालात. मी तुमची परीक्षा घेत होती. तुम्ही म्हणालात ना की आज तुम्ही अजिबात रागवणार नाहीत, हसत राहाल. म्हणून तर मी बघत होते की माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला राग येतो की नाही. पण वा, मानलं पाहिजे, तुम्ही पास झालात. आता तू चहा नाश्ता तयार कर, मी दुकानात जाण्यासाठी तयार होतो. सुनबाई. हा बापूजी. सुनबाई, चहा आणते. आणि जेठ्या कुठे आहे? बापूजी ते दुकानात जायला तयार होत आहेत. ठीक आहे. अरे दया, वा 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 बापूजी, दुकानात जाताना बापूजी दिसले, हा तर खूप चांगला शगुन झाला. अरे बाबा, तू पुन्हा सुरुवात केलीस. शकून अपशकून. जेठ्या, मी तुला काल काय समजावलं होतं? मेहनत केली तरच सगळं काही मिळतं. जी बापूजी, सॉरी. चला निघतो. हा, अरे चहा नाश्ता नाही करायचा? बापूजी, यांनी कधीच चहा नाश्ता केला. ठीक आहे. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. बापूजी, तुमच्यासाठी चहा घेऊन येते. जो हंसता है उसी का घर बसता है. वाह वाह भिडे वाह,
काही सुविचार लिहिला आहेस हो ना, पण काय फायदा जेठाला? का? मी कितीही चांगले सुविचार लिहिले तरी लोक आपले विचार बदलतच नाहीत. ते तर त्यांना जसं जगायचं तसंच जगतात. हा, हे तर आहेच भाऊ. आता बघ ना, हे आपले जेठालाल चंपकलाल गडा, मी कितीही सुंदर सुविचार लिहिला तरी मी आठवण करून दिल्यावरच तो मेंटेनन्सचा चेक देतो. नाही 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 जेठालाल, नाही. मूड खराब नाही करायचा, हकारात्मक राहायचंय, हकारात्मक. तू ऐकतोयस ना जेठालाल? ऐकतोयस ना? माझा प्रिय शेजारी आत्माराम तुकाराम भिडे भाऊ, सकाळी सकाळी काय आहे? काल रात्री आपण सोडाच्या दुकानात होतो तेव्हा का नाही सांगितलं? मी तेव्हाच तुला दिला असतं ना चेक भाऊ. जेठालाल, त्याच्या मागे पण एक कारण आहे. तूच म्हणत होतास ना की धंद्याचं टेन्शन आहे, 2 दिवस गिराईक नाहीयेत म्हणून. मग अशा परिस्थितीत चेक मागणं योग्य नाहीये. नाहीतर मला काय, माझ्या लक्षात होतं, मी तर मागितलं असतं. अच्छा अच्छा, ठीक आहे. मी आता दुकानात जायला निघालोय, रात्री देईन. हो, रात्री नक्की दे. हा, आठवणीने. हो, आज रात्री. हो. चल निघ. तो मी. हा, मी पण जातो. चल. बस बस, सांभाळून बस 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 बस. हा बस. चला हुश, एक गोष्ट बरी झाली. रिक्षा इथे आली, आता रिक्षा शोधावी नाही लागणार. आहेत का? अरे जेठालाल, अरे बरं झालं भेटलास. या रिक्षावाल्याला जरा 45 रुपये दे ना. का? ते माझ्याकडे 500ची नोट आहे आणि याच्याकडे सुट्टे नाहीयेत. सकाळी सकाळी खिशात लक्ष्मी आली पाहिजे, त्याऐवजी लक्ष्मी जात आहे. अपशकुन करून टाकला पोपटलालने. इतका काय विचार करतोस बाबा? मी तुला नंतर पैसे देऊन टाकेन. अरे नाही नाही, तसं नाही भाऊ. मी विचार करत होतो की माझ्याकडे पण सुट्ट्या आहेत की नाही. 1 मिनिट पाहतो. हो, आहेत आहेत आहेत. हे घ्या भाऊ. साहेब, 5 रुपये सुट्टे नाहीत माझ्याकडे. काही हरकत नाही. अरे काय हरकत नाही काय? अरे बाबा, तुझ्याकडे 500 रुपये सुट्टे नाहीत मी समजू शकतो, पण 50 पण सुट्टे नाहीयेत. अरे बाबा, रिक्षा चालवतो तर घरातून थोडे सुट्टे पैसे घेऊन निघायचं. पोपटलाल, जाऊ दे भाऊ, होतं असं, जाऊ दे. अरे काय जाऊ दे जेठालाल, नंतर मला तुला 50 रुपये द्यावे लागतील. पोपटलाल, तू मला 45 रुपयेच दे बस. मग ठीक आहे, चला मी निघतो. चल भाऊ, अंधेरी. नाही जाणार साहेब. का? ते रिक्षा गॅस मागते आहे साहेब. ती गॅसची 4थी लाईट चालू झाली आहे ना, याचा अर्थ गॅस संपलाय साहेब. आता गॅस भरावा लागेल साहेब. हे बबिताजी, धन्यवाद देवा. बबिताजी, गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग जेठाजी. वा, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल बबिताजी, दिवस असो किंवा रात्र, तुमचा चेहरा नेहमी चमकत असतो. तुम्ही पण ना जेठाजी. बाहेर चाललाय तुम्ही? या, मी तुम्हाला सोडतो. नाही नाही, ऍक्च्युली मी आणि अय्यर त्याच्या मित्राच्या घरी चाललोय. त्यांची गाडी येते आम्हाला घेऊन जायला. हा, मग तुम्ही मला सोडा दुकानापर्यंत. हो का नाही? चला बबिता. अरे गुड मॉर्निंग अय्यर भाऊ. गुड मॉर्निंग. टपूचे पप्पा. हा बोल. टपूचे पप्पा, मी काय म्हणते की दुकान नीट चालू दे, यासाठी तुम्ही सुंदरवीराचा फोटो सोबत घेऊन जा. पैशांच्या ड्रॉवर जवळ फोटो ठेवा, खूप गिराईक येतील. अरे वा जेठालाल, म्हणजे तू सुंदरचा फोटो ठेवून व्यवसाय करतोस. आज मला तुझ्या व्यवसायाचं रहस्य कळलं. मला तर वाटलं होतं की तू डोक्याने व्यवसाय करतोस, पण व्यवसाय तर सुंदरलालच्या फोटोमुळे चालू आहे. अरे नाही अय्यर भाऊ, असं काही नाहीये. दया अशीच बोलत आहे. नाही 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 टपूचे पप्पा, मी अशीच बोलत नाहीये. बबिताजी, अय्यर भाऊ, जेव्हापासून आमच्या घरात सुंदरचा जन्म झालाय, त्या घरी सगळ्यांचंच नशीब बदलून गेलंय. आम्ही छोट्या घरातून मोठ्या घरात आलो आणि मी पहिल्या क्रमांकाने 5 राहायला लागले आणि सगळीकडे सुख नांदायला लागलं. टपूचे पप्पा, तुम्ही खालीच थांबा, मी सुंदरवीराचा फोटो खाली घेऊन येते. अरे त्याची काही गरज नाहीये दया. आजची सॉरी. तुम्ही ठीक आहात? लिंबू? जेठालाल, हो दुकानात लिंबू घेऊन जातोस? अच्छा, आलं 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 लक्षात. म्हणजे तू स्वतःच्या हाताने स्वतःहून लिंबाचा रस काढून सरबत पितोस, बरोबर आहे ना? वा 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 वा.
काय स्वच्छता, काय स्वच्छता. नाही 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 अय्यर भाऊ, त्यांच्या खिशात लिंबू मी ठेवला होता. त्याचं काय की त्यांनी जर लिंबू आपल्या जवळ ठेवला ना तर त्यांना नजर नाही लागणार आणि दुकानात गिराईक पण वाढत जाते. अरे असं काही नाहीये यार भाऊ. दया तू पण काही काय ठेवतेस माझ्या खिशात. हा नकोय लिंबू मला, हे घे. अरे टपूचे पप्पा तुम्ही ठेवा ना, ठेवा. अरे नकोय दया, सांगितलं ना. अरे टपूचे पप्पा तुम्ही ठेवा आहे, तुम्ही माझी आठवण काढाल. ठेवा. अरे अरे दया. अरे जेठाजी आम्ही निघतो कारण कदाचित बाहेर गाडी आली ओके. असेल. ओके हा, बाय. सी बाय. बाय. नाही नाही जेठालाल नाही. आज काही पण होऊ दे, आज फक्त हकारात्मक राहायचंय, खुश राहायचंय.